नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता राजला पोलीस स्टेशनला घेऊन येताच राज आता जोरजोरात ओरडत असतो, साहेब मी काय बी नाही केलं, मला सोडा, मी खरंच चोरी नाही केली साहेब, मला सोडा. तेवढ्यात लगेच इन्स्पेक्टर साहेब तिथेच बसलेले असतात. ते लगेच आता पोलिसांना म्हणू लागतात, हे सगळं काय चालू आहे, कोण आहे हा आणि हा एवढा का आरडाओरडा करतोय. त्याच वेळेस आता लगेच हवलदार कांबळे आता इथे इन्स्पेक्टर साहेबांना सांगू लागतात, अहो साहेब हा चोर आहे, मगाशी फोन आला नव्हता का, तिकडेच जाऊन याला घेऊन आलो, 1,00,000 रुपये चोरले त्यांनी त्या घरात जाऊन, त्यामुळे ना याला पकडायचंय आणि इकडे घेऊन आलो. तर हा नाही म्हणतोय मी नाही चोरी केली, आणि खरं तर साहेब हा चोर आहे. तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेसही याची केस आपल्याकडे आली होती, तेव्हा याने बाईक चोरली होती, आणि आता बघा ना कशा विनवण्या करतोय. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हो का, मग त्याला लगेच आतमध्ये टाका. त्याच वेळेस आता राज लगेच इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात जोडू लागतो आणि म्हणू लागतो, साहेब मी खरंच चोरी नाही केली हो, मी काय बी नाही केलं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हे बघ तुला आता आतमध्ये टाकावंच लागणार आहे, तुझं रेकॉर्ड तेच सांगतंय, चोरच आहेस तू. आता लगेच इथे राजला आतमध्ये टाकलं जातं. त्याच वेळेस आता राज मात्र खूपच रडत असतो. तेवढ्यात आता लगेच पाठीमागनं राजच्या खांद्यावरती त्याचा मित्र संजय जो असतो तोच त्या जेलमध्ये असतो. तो राजच्या पाठीवरती हात ठेवतो. राज आता पाठीमागे वळून बघतो. तेव्हा लगेच आता संजय हसू लागतो. तेव्हा राजला आठवतं की या संजयामुळेच राजने बाईक चोरलेली असते, यानेच त्याच्या मनात भरवलेलं असतं, आणि सत्याची बाईक कशी चोरायला लावलेली असते हे सगळे काही क्षण आता राजला आठवू लागतात. त्याच वेळेस संजय हसू लागतो आणि म्हणू लागतो, अरे भावड्या, अरे तू इकडे काय करायलाय, तू तर चांगल्या मार्गाला लागला होता ना, तरीही तुला इकडेच पाठवलं, आतमध्ये टाकलं तुला, असं काय केलंय तू नेमकं यावेळेस, सांग की भावा मला. तेव्हा राज म्हणू लागतो, एक गपणार आहे तू, आधीच माझं खूप डोकं दुखतंय. त्याच वेळेस संजय म्हणू लागतो, असं काय करतोय भावा, अरे सांग की मला नेमकं झालंय तरी काय. त्याच वेळेस आता झालेला सगळा प्रकार इथे राज संजयला सांगू लागतो. आता मात्र निरूपाने कसा राजवरती आरोप केला आणि तोच आमच्या घरात आला होता आणि त्यानेच पैसे चोरले, म्हणून आता इथे राजला आतमध्ये टाकलेलं असतं, हे सगळं काही राजने आता संजयला सांगतात. संजय म्हणू लागतो, अरे भावा, ही या दुनियातली माणसंच अशी असतात, कुणावरती विश्वास ठेवत नाही, आणि मुळात म्हणजे चांगल्या माणसांवर तर बिलकुलच नाही. त्यामुळे मी तुला सांगतो, तू असा कडक बन ना, असा तुझा जलवा दाखव, असा तिखट बन तू, म्हणजे कसं तू कुठेही हात मारला ना तरीही तुला कोणी बी काही बी करणार नाही, आणि तुझ्यावरती कधीच आळ घेणार नाही. असं स्वतःला जलवा बनवायचं, असं तिखट बनवायचं, म्हणजे कसं दुसरे तुला घाबरले पाहिजे. त्याच वेळेस आता लगेच राज म्हणू लागते, संजय तू गपणार आहे, माझं काय चालू आहे आणि तुझं काय चालू आहे, हे बघ आधीच मी तुझ्या नादाला लागलो ना, त्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालंय, आणि आता मला तुझ्या नादाला लागायचं नाहीये, त्यामुळे प्लीज शांत बैस. तेव्हा लगेच आता राज तिथनं बाजूला उठून उभी राहतो. त्याच वेळेस संजय म्हणू लागतो, हो का, बरं ठीक आहे, नसेल ऐकायचं तर नको ऐकू, पण आता तुला इथून कोण सोडणार आहे, मी पण बघतो, चांगला झालाय ना तू, तुझ्या चांगुलपणाचं कसं काय कोण फायदा घेते बघूया तरी. त्याच वेळेस आता इकडे मीरा, सत्या आणि मीराची आई व मधू, ती आता चौघेही इकडे पोलीस स्टेशनला आलेले असतात. आता मीराची आई पोलिसांसमोर हात जोडत असते. ती आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागते, साहेब माझ्या पोरांनी काही नाही केलं, त्याची यात काहीही चूक नाही, त्याला सोडा साहेब. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, हो साहेब, खरंच राज खूप लहान आहे आणि त्याने खरंच चोरी केली नाहीये, त्याला सोडा साहेब, त्याने काही केलेलं नाहीये. त्याच वेळेस आता लगेच इथे सत्य म्हणू लागतो, साहेब अहो मी गॅरंटी देतो राजने चोरी केली नाहीये, त्याला सोडा ना प्लीज. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब सत्याला म्हणू लागतात, अरे हा काय बाजार आहे का सोन्याचं दुकान आहे इथे गॅरंटी द्यायला, पोलीस स्टेशन आहे, आणि चोरी केली ना त्याने. आणि आता तुम्हीच बघा, त्या बाईच्या रूममध्ये हा मोबाईल आणण्यासाठी गेला होता की नाही, आणि त्याच वेळेस तिच्या सुनेने बघितलं ना याला, आता साक्षीदार पण आहे, त्यामुळे आम्ही याला सोडू शकत नाही, आता तुम्हीच सांगा बरं. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, पण साहेब अहो खरंच राजवरती जो आळ केलाय ना तो खोटा आहे, राजने चोरी केलीच नाही. त्याच वेळेस मीराचे हात जोडते आणि रडू लागते आणि म्हणू लागते, साहेब मी तुमच्यासमोर पदर पसरते, पण माझ्या पोराला सोडावं, त्याची खरंच काही चूक नाही. तेव्हा लगेच आता इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हे बघा त्याचं रेकॉर्ड तेच सांगतंय, मागच्या वेळेस त्याने बाईक चोरली होती ना, त्यामुळे तो चोर आहे असं तरी आम्हाला वाटतं, पण त्यामुळे त्यांनी जसं सांगितलंय ना तसं आम्हाला करावं लागेल, आम्ही आत्ताच त्याला सोडू शकत नाही, जोपर्यंत त्याची चौकशी होत नाही ना तोपर्यंत त्याला इथेच थांबावं लागेल. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, पण साहेब. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, ते काही चालणार नाही, त्याची चौकशी घ्यावीच लागेल. त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो, धूमकेतू मी आलोच, मी वकिलांकडे जाऊन येतो, असे म्हणून आता सत्य लगेच तिथनं बाहेर निघून जातो.
तर इकडे घरी आता पंकज आणि देविका खूपच खुश असतात. त्याच वेळेस आता रूममध्ये येताच देविका पंकजला म्हणू लागते, अरे पंकज, ती मीराची फॅमिली कशी आहे ना, 0 स्टँडर्डची, खरंच कशी फॅमिली तिची. तेव्हा लगेच पंकज हसू लागतो आणि म्हणू लागतो, देविका अगं त्यांना कसलं आलं स्टँडर्ड, तू एकदा त्यांच्या चाळीमध्ये जाऊन बघ, कसली चाळ आहे त्यांची, शी, अरे कसे फालतू जागेत राहतात ना हे लोक, मला अजिबात आवडत नाही. त्याच वेळेस आता लगेच इथे पंकजला देविका म्हणू लागते, पण बरं झालं, जशाच तसे म्हणतात ना ते असं असतं पंकज, ती मीरा किती ट्यावट्याव करत असते. आता बघ तिचा भाऊ गेला आतमध्ये, मला तर असं वाटतं ना अशा चोरांना कधीही सोडू नये, आयुष्यभर त्यांना आतमध्येच ठेवायला पाहिजे. तेव्हा पंकज म्हणू लागतो, ऑफकोर्स बेबी, तू एकदम बरोबर बोलते, तो चोर सुटताच कामा नये. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, अरे पण ते असे आहेत, एवढी साधी माणसं आहेत, असल्या जागेत राहतात, पण तरीही ती मीराची बहीण कशी वागते, जसं काही दुसऱ्यांवरती उपकारच करते, काय खणाखण बोलते ना, मला ना खूप राग येतो त्या लोकांचा. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, हो ना बेबी, बघ आता त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा होणार म्हणजे होणार. त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते, पण पंकज खरंच त्या राजने चोरी केली असेल का रे, मला तर थोडासा डाऊट वाटतोय रे. त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो, असं का वाटतंय बेबी, अगं त्यानेच चोरी केली, त्याला पैशाची गरज होती ना, मग दुसरं कसं काय कोण चोरी करेल, त्या राजनेच पैसे चोरलेत. आणि आता तू त्याचा जास्त विचार करू नको, आता आपण आपला विचार करूया बेबी, आपल्या हनीमूनचा विचार करूया, आपल्याला जायचंय ना आता. तेव्हा लगेच देविका खूप खुश होते आणि हसू लागते. त्याच वेळेस इकडे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, या राजचं रेकॉर्ड आधी पण आहे आमच्याकडे आणि त्याने आधी बाईक चोरली होती, त्यामुळे असं वाटतंय की त्याने यावेळेसही चोरी केली आणि पैसे त्यानेच चोरले. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, नाही साहेब, अहो त्यावेळेस काहीतरी गैरसमज झाला होता, चूक झाली होती आणि तेव्हा तर मी लगेच केस मागे घेतली होती, मी सही केली होती आणि राजला सोडण्यात आलं होतं, त्याची काहीही चूक नव्हती. हवं तर तुम्ही मागचं रेकॉर्ड उघडून बघा, त्यात तुम्हाला सापडेल, मी केस मागे घेतली होती. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, असं असेल पण तरीही आम्ही चौकशी झाल्याशिवाय त्याला नाही सोडू शकत. हो, तुम्हाला जर त्याला लगेचच्या लगेच घेऊन जायचं असेल तर मग ज्या बाईने त्याच्यावरती केस केली ना त्या बाईला सांगा की केस मागे घ्या म्हणून, मग लगेच आम्ही त्याला सोडतो आणि सगळं काही इथेच मिटून टाका, हो की नाही. त्याच वेळेस सत्या लगेच धूमकेतूला म्हणतो, धूमकेतू हे तर शक्यच नाही आहे, बापाची बायको कधीही केस मागेच घेणार नाही, त्यामुळे आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. मग लगेच आता राजची आई म्हणू लागते, साहेब पण माझ्या मुलाने काय बी नाही केलं, खरंच त्याची काही चूक नाहीये, त्याला सोडा साहेब. त्याचेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, तुम्हाला जर त्याला सोडायचं असेल तर तुम्हाला खऱ्या चोराला घेऊन यावंच लागेल. तेव्हा लगेच मीरा आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागते, ठीक आहे साहेब, मी तुमच्यासमोर खऱ्या चोराला घेऊन येणार आणि मगच माझ्या भावाला राजला इथनं घेऊन जाणार. आता मात्र मीरानेही इन्स्पेक्टर साहेबांना खरा चोर शोधून काढायचं ठामपणे सांगितलेलं असतं. तर आता सत्या इकडे वकील बघण्यासाठी बाहेर आलेला असतो. त्याच वेळेस इथे आता देविका पंकजला म्हणू लागते, पंकज आता मी पण ना त्या सत्या आणि मीराला येऊ दे, मग तुझ्या पगाराबद्दल सांगणार आहे. आता पंकज घाबरतो आणि म्हणू लागतो, म्हणजे बेबी काय सांगणार आहे तू. तेव्हा देविका म्हणू लागते, अरे सतत तुला टोमणे मारत असतात ना, बोलत असतात ना, मग मी पण सांगणार आहे, माझ्या नवऱ्याला एवढा पगार झालाय आणि त्या पगारात ना आम्ही हनीमूनला चाललोय, फिरायला चाललोय. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, नाही बेबी, हे सगळं त्यांना सांगण्याची काय गरज आहे. तेव्हा देविका म्हणू लागते, अरे हो, ते सतत म्हणत असतात ना तू काही काम करत नाही, पैसे देत नाही, मग बघूया ना, मी पण सांगते माझा नवरा किती काम करतो, किती कमावतो. तेव्हा पंकज म्हणू लागतो, अगं त्या सत्याला जर समजलं ना माझा पगार झालाय तर तो मला लगेच 27 लाखाचा हप्ता मागेल आणि मम्माकडे 17 लाखाचा हप्ता मागेल आणि मग आता मम्माकडेही पैसे नाहीये, मग ती मला पैसे मागेल, मग मी तर माझा पगार तुला दिलाय ना, आणि बेबी मला माझा पहिला पगार तुला द्यायचा होता की नाही, त्यामुळे मग जरी तुला कोणी विचारलं ना तरी तू असं सांग की हे पैसे तुझे होते. जर माझे पैसे होते हे कळलं तर तो सत्य मला खूप त्रास देईल ग, त्यामुळे माझे पैसे असं कुणालाही कळू देऊ नको. त्याच वेळेस आता लगेच देविका पंकजला म्हणू लागते, वा बेबी तू किती हुशार आहे ना, मला हा स्वभाव तुझा खूप आवडतो. मी आता कुणालाही सांगणार नाही की हे पैसे तू दिलेत म्हणून, हे पैसे माझेत असंच मी सांगेन. आता पंकजने ते बरोबर देविकाला प्लॅन करून आता ते पैसे लपवण्याचं सगळं काही ठरवलेलं असतं. तर इकडे आता
सुधाकर भाऊ हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा ते विचार करत असतात, काय झालं असेल पोलीस स्टेशनमध्ये? राजला सोडलं असेल की नाही? खरंच मीरा आणि सत्यामागेही खूप टेन्शन झालंय. पण कोणी चोरले असेल घरातनं पैसे? घरात तर सगळी आपलीच माणसं होती. मग कोणी मारला असेल पैशावरती हात? काय झालं असेल? असा ते विचार करत असतानाच निरुपा आता आईस्क्रीम घेऊन आलेली असते. आता मात्र सुधाकर भाऊ निरुपाकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात, काय गं निरुपा, पैसे मिळालेत का? तेव्हा निरुपा म्हणू लागते, नाही हो, आता चोर सापडला म्हटल्यानंतर पैसे पण मिळणारच ना. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, तू अशी पार्टी करण्यासाठी आईस्क्रीम घेऊन आली ना, मला असं वाटलं की पैसे मिळाले की काय. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, हो पैसे तर मिळणारच ना, तुम्ही नका काळजी करू. आता त्या चोराला ना असं लोक धुतील ना ते पोलीस स्टेशनमध्ये साहेब, तेव्हा तो आपोआप खरं बोलेल आणि आपले पैसे देऊन टाकेल. त्याच वेळेस पंकज आणि देविका येतात. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, वाव आई, आईस्क्रीम घेऊन आला तुम्ही? तेव्हा निरुपा म्हणू लागते, हो, आता सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे की नाही, चोर आतमध्ये गेलाय, घ्या घ्या. आता लगेच पंकज आणि देविकाच्या हातातही निरुपा आईस्क्रीम देते. आता ती एक आईस्क्रीमचा डब्बा सुधाकर भाऊंच्या हातात देणार, ते सुधाकर भाऊ रागानेच तो आईस्क्रीमचा डब्बा फेकून देतात. तेव्हा निरुपा म्हणू लागते, खायचं नव्हतं तर तसं सांगायचं, उगच वेस्ट केली आईस्क्रीम. त्याच वेळेस सुधाकर भाऊ निरुपावरती ओरडतात आणि म्हणू लागतात, अगं निरुपा, तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही? का अक्कल गहाण ठेवली तू? अगं तिकडे त्या राजला आतमध्ये टाकलंय आणि तू इथे आईस्क्रीम खाते, तुला लाज नाही वाटत का? तेव्हा निरुपा म्हणू लागते, त्याने चोरी केली म्हणून तो आतमध्ये गेलाय. मग लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरुपा गप्प बैस, अजून राजवरचे आरोप सिद्ध झालेले नाहीये आणि तो चोर ठरलेला नाहीये. आणि तुला काहीच वाटलं नाही का गं एवढ्याशा पोरावरती आरोप करायला? जर आज तुझा पंकज असता त्या जागे आणि त्याने चोरी केली असती तर तू काय केलं असतं? तेव्हा लगेच पंकज घाबरतो आणि मग लागतो, अहो पप्पा, पण मी काहीच केलेलं नाहीये, मी कुठे काय केले मम्मा? त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात, बघ बघ, नुसतं नाव घेतलं याचं तरी तुझा पोरगा एवढा घाबरला. अगं मग तो राज वयाने कितीला आहे, त्याचं काय झालं असेल याचा विचार कर ना जरा, जरा त्या माणसांचा विचार करायला शिक. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, हो, तुम्हाला त्या चोराचा आणि त्याच्या बहिणीचा खूपच फूक आहे ना, त्यामुळे तुम्ही विचार करा, मला त्यांचा विचार करण्याची काही बी गरज नाही. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, हे बघ, मीरा या घरची सून आहे आणि तिचा भाऊ या घरात कधीही चोरी करू शकत नाही, हे मला सगळं काही माहिती आहे आणि याची मी खात्री देतो. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, हो ना, पण पैसे त्यानेच चोरले, आता बघा कसं खरं बोलेल ते. त्याच वेळेस आता दरवाज्यातनं सत्य आलेला असतो. दरवाज्यातनं आतमध्ये येतात सत्या बापाला विचारू लागतो, अरे बाप, तुझ्याकडे तो वकिलांचा नंबर होता ना, तो दे बघू मला. तेवढं तर सत्याचं लक्ष जातं. निरुपा, पंकज आणि देविका मस्त आईस्क्रीम खात असतात. त्याच वेळेस सत्या मात्र त्या तिघांकडे रागाने बघू लागतो. आता मुद्दामून पंकज म्हणू लागतो, वाव मम्मा, काय ऑसम आहे ना आईस्क्रीम, खरंच आईस्क्रीम खूपच भारी मम्मा. तेव्हा देविका म्हणू लागते, हो ना, किती छान फ्लेवरचं आहे, एकदम असं थंड थंड वाटतंय. त्या चोरामुळे ना घरातलं सगळं वातावरण गरम झालं होतं. खरंच ना, असं खूप त्रास होत होता, कसं तरी होत होतं मला, पण आता बेबी खरंच खूप छान वाटते ना, थंड थंड वाटतंय. तेव्हा लगेच आता इथे सत्य म्हणू लागतो, अरे काय माणसं आहात का जनावर आहात? अरे तिकडे तो राज आतमध्ये गेलाय आणि तुम्ही इकडे सेलिब्रेशन करताय, आईस्क्रीम खाताय. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, मग चोरच आहे तो आतमध्येच जाणार ना, मग आम्ही काय करणार त्याला? त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, ए निरुपा, उगच त्याला चोर म्हणू नको, त्याने चोरी केलेलीच नाहीये. आता मात्र पंकज आणि देविका हसू लागतात. आता सत्याला खूप राग येतो. सत्या लगेच पंकजच्या अंगावरती धावून जाणार, तेच लगेच आता सुधाकर भाऊ थांबवतात आणि म्हणू लागतात, सत्यजित जाऊ दे, यांच्या नादाला लागू नको, तू कशासाठी आला होता? तेव्हा सत्य म्हणू लागतो, अरे बाप, मला एका वकिलाचा नंबर हवा होता, तुझ्या ओळखीचा आहे ना तो वकील? तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, किती मोठ्यातला मोठा वकील, पण तो राज काही सुटू शकत नाही, त्याला ना चांगलंच अडकवलंय मी. आता तो चोरच आहे आणि तो चोरी कशी केली ना हे लवकरात लवकर सांगेल. सत्याला मात्र राग येतो. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, सत्यजित चल आतमध्ये, मी तुला नंबर देतो. आता लगेच सुधाकर भाऊ आणि सत्या दोघेही आतमध्ये निघून जातात. त्याच वेळेस इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये राज मात्र रडत असतो. तेव्हा मीरा, तिची आई आणि मधू तिघेही आता राजजवळ येतात. मीरा आता लगेच राजला म्हणू लागते, राज
काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. तेव्हा राज म्हणू लागतो, ताई तुम्हाला सगळ्यांनाही तेच वाटतं ना मीच चोरी केली, पण ताई खरंच मी काहीच नाही केले गं. खरंच तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? तुम्ही मला जाब विचारायला आलायत ना? तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही रे राज, अरे जेव्हापासून तू मला वचन दिले ना तेव्हापासून तू वाईट काम सोडलंय आणि तू खरंच खूप चांगुलपणाने चांगला वागतो हे मला खात्री आहे. मला 100% माहिती तू चोरी केली नाही आहे. पण राज, एक गोष्ट लक्षात ठेव, कधीही काहीही झालं तरी आपला चांगुलपणा आपण कधीही सोडायचा नाही आहे. तुला माहिती आहे? अरे देव नेहमी अशी माणसाची परीक्षा घेतच असतो. मध्ये मध्ये तो परीक्षा घेतो ना, त्या परीक्षेत आपण कठीण मार्ग काढून पास व्हायचं असतं. आणि मग बघ, एकदा का आपण या परीक्षेत पास झालो की पुढचा मार्ग अगदी सोपा असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात नेहमी काहीतरी चांगलं व्हायचं असतं ना, तेव्हा अशा परीक्षा द्याव्याच लागतात. आणि देव आपली परीक्षा घेत असतो आणि वरतून सगळं काही बघत असतो. त्यामुळे काही झालं तरी आपला चांगुलपणा सोडायचा नाही राजा. तेव्हा राज आता मान डुलावू लागतो. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, हे बघ राज, तुझ्या आयुष्यात नक्की काहीतरी चांगलं होणार असेल, म्हणूनच तर तुला आता आतमध्ये जावं लागलं ना. पण तू टेन्शन घेऊ नको आणि देवावरती विश्वास ठेव. देव नक्की तुझं काहीतरी भलंच करणार असेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची राज, कितीही काही झालं आपण साधी माणसं आहोत हे विसरायचं नाही. आणि देवाला नेहमी साधी माणसं आवडत असतात. देव साधी माणसांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतो. त्यामुळे तू लवकरात लवकर इथनं बाहेर निघशील. आणि आता मी खऱ्या चोराला त्यांच्यासमोर घेऊन येणार आणि तुला इथनं बाहेर काढणार म्हणजे काढणार. पण राज, तू त्याआधी मला एक सांग बघू, तू सासूबाईंच्या रूममध्ये का गेला होता आणि तुझा मोबाईल तिकडे गेलाच कसा होता? तेव्हा लगेच राज आता मीराला सगळं काही सांगू लागतो. कसं त्याचा मोबाईल सापडत नव्हता तेव्हा मधूने तिच्या मोबाईलवरनं लगेच राजच्या मोबाईलवरती फोन लावताच निरूपाच्या रूममध्ये त्याचा मोबाईल वाजल्यामुळे आम्ही त्या रूममध्ये गेलो आणि मोबाईल घेऊन आलो. तेव्हा मीरा म्हणते, पण राज, तुझा मोबाईल त्या रूममध्ये गेलाच कसा? कोणी ठेवला असेल? आधी हे शोधून काढावं लागेल. आता मात्र मीराने हे सगळं काही ठामपणे शोधून काढायचं ठरवलेलं असतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता मीरा घरी येताच आता ती बाबांना, सत्याला आणि रवीला विचारू लागते, तुमच्यापैकी कोणी राजचा मोबाईल आईंच्या रूममध्ये नेऊन ठेवला होता का? आता मात्र सत्य म्हणू लागतो, नाही धुमके तू, मी कशाला ठेवू राजचा मोबाईल, मी त्याच्याकडेच दिला असता ना. तर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, नाही मीरा, मीही नाही ठेवला. तर रवी म्हणू लागतो, नाही मीरा वहिनी, मी पण नाही ठेवला. तेव्हा मीरा म्हणू लागते, म्हणजे आपल्यापैकी कोणीच ठेवला नाही. आता उरले देविका आणि पंकज, या दोघांनाच विचारावं लागेल. तर आता इकडे पंकज आणि देविका दोघेही बाहेर गेलेले असतात. तेव्हा मीरा आता घरात साफसफाई करत असते. त्याच वेळेस निरूपा येते आणि मग लागते, काय गे फुलवाली, घरातली साफसफाई चालू आहे ना? मग आज तू माझ्या सुनेची ही खोली साफ करायची, स्वच्छ करायची एकदम. तेव्हा मीरा म्हणू लागते, ठीक आहे सासूबाई. आता मीरा लगेच पंकज आणि देविकाच्या रूममध्ये जाते. आता मीरा सगळीकडे काही पुरावा सापडतो की काय हे शोधत असते. त्याच वेळेस आता तिला गादीवरती ज्या उशा असतात त्या उशीखाली आता पंकजने मालदीवला जाण्याची जी तिकीट काढलेली असतात त्या तिकीटची रिसिप्ट असते. आता त्यावरती पंकजने 7,000चे तिकीट बुक केलेले असतात. हे सगळं काही लिहिलेलं असतं. आता मात्र हे सगळं बघताच इथे मीराला तर धक्काच बसतो. आता पंकजने 60,000ची तिकीट काढलेत. त्यामुळे आता मीराची पक्की खात्री झालेली असते की पंकजने चोरी केली. मीरा आता लगेच ती रिसिप्ट हातात घेऊन इकडे बाहेर येते. आता मात्र मीरा पंकजची चोरी कशी पकडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.